हे इथे कोणी ठेवलं? आणि हे बंद आहे. हो का? बघ जरा तू. एक मिनिट. हा हा. येते मी. मला जावं लागेल मॅडम. तुम्ही काळजी घ्या तुमची. मी फोन करेन ना तुम्हाला. फोनवर तुमची विचारपूस करेन, तुमची काळजी पण घेईल. आता मी लांब चाललीये याचा अर्थ असा थोडी होतो की मी तुमच्या मनातनं पण लांब जाईल. येते. स्वानंदी, सगळे वाट बघतायत खाली. चल. येते आई. सावकाश. झाली हळद लावून. आता उठलास तरी चालेल. थँक्यू मॅम. चल स्वानंदी, ये. बस बस ग. हळू. हा. दुष्यंताला हळद लावून झाली ना? हो. आता स्वानंदीला हळद लावूया. काय रे, आता लग्न झालं की ती तुझ्या बरोबरच असणार आहे ना, अगदी 24 तास. मग तिला असं समोर बसव आणि तिच्याकडे बघत बस. मम्मा, हळद सुरू करूया. अगं, हळदीची काय गरज आहे? बघ स्वानंदीला किती ग्लो आलाय तो. वा. प्रश्नच नाही मम्मा, सगळं मनाप्रमाणे होतंय ना. मग नवरीच्या चेहऱ्यावर ग्लो येणारच. आता काय बाबा, दुष्यंत बरोबर लग्न होणार, मॅडम अमेरिकेला जाणार, काय ग, म्हणून हा ग्लो आहे. बरोबर. तेव्हा ना स्वानंदीची हळद सुरूही झाली असेल. आईचे हार्टबीट वाढलेत. काय करू? तिला त्रास होत असेल, सगळे हळदीत अडकलेले असतील. कुणाला फोन करू? कदाचित मला जावं लागेल घरी. म्हणजे काय करतेस तू? म्हणी असताना तुझ्या अंगाला दुष्यंतची हळद लागेल. अरे नाही स्वानंदी, नाही. मणी कुठेस तू? ये रे मणी. मम्मा, हळद सुरू करूया. हो. सुजित, तू सांगितल्याप्रमाणे हळद लावली मी. आता जर माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर भर मांडवातून पळून निघून जाईन मी. दुष्यंत, तुला पळून जाण्याची अजिबात गरज नाही. खरंच
पैसे रेडी आहेत. आपण मंदिरात पोहोचलो की पैसे तुला मिळून जातील. आत्ता पैसे द्यायला काय प्रॉब्लेम आहे? तू जे वागलायस आमच्यासोबत त्यानंतर तुला खरंच असं वाटतं मी तुझ्यावर विश्वास ठेवेन? आत्ता जर का तुला पैसे दिले आणि तू पळून गेलास तर दुष्यंत तुला पैसे मिळतील, काळजी करू नकोस, पण योग्य वे. ओके? बघ म्हणजे आता काय आलं? अरे मला एक महत्वाचं काम आहे, मला अर्जंटली जावं लागेल. तुम्ही व्हा ना पुढे कार्यालयात, मी आलोच. हो ठीक आहे. मम्मा आता मी लावते. हो हो लावला. चला, स्वानंदीला सुद्धा दुष्यंतची हळद लागली. मणी मणी ये ना. अभिनंदन. हळदीच्या निमित्ताने का होईना, पण तुम्ही माझ्या गालाला स्पर्श केला. तुम्ही माझ्या सोबत आहात. अजून काही नकोय मला. मी तुम्हाला शेवटचं भेटायला आलोय. तुम्ही, दुष्यंत, तुमचं होणारं बाळ सुखी राहा, मजेत राहा. तुमचं सगळं चांगलं होऊ देत. मी तुमच्याशिवाय खुश नाही राहू शकणार म्हणी सर. राहावं लागेल. तुम्हाला माझ्याशिवाय खुश राहावं लागेल. कारण आपल्यात अंतर पडलंय स्वानंदी, आणि ते अंतर असंच वाढत राहणार आहे. तुम्ही खुश असाल तर मी खुश असेल. तुम्ही खुश असाल तर मी खुश असेल. ठीक आहे, आपण दोघंही खुश आहोत असंच समजूया, समाधानी राहूया. मणी अरे ये ना. स्वानंदीच्या हळदीसाठी आलायस ना तू? अगं
स्वतःच लग्न मोडलं असलं तरी तो दुष्यंत आणि स्वानंदीच्या हळदीसाठी आलाय. आणि मला एक सांग, स्वतःच्या बायकोच्या लग्नात अक्षता टाकायचं भाग्य किती लोकांना मिळतं? मणी नशीबवाने, त्याला हा चान्स मिळाला म्हणून. मी या लग्न हळदीसाठी नाही आलोय. माझ्या आईला बरं वाटत नाहीये, तिला त्रास होतोय, त्याचं नोटिफिकेशन आलं मला म्हणून मी आलोय. बाकी तुम्ही करा मजा. मणी सर, स्वानंदी, स्वानंदी थांब. कुठे चाललीयस? मणी काय बोलला ऐकलं नाहीस तू? अगं तो तुझ्यासाठी नाही आलेला. वॉर्डन मॅमची काळजी आहे त्याला म्हणून आलाय तो. स्वानंदी, मणी तुला इतकं इग्नोर करतोय तरी सुद्धा त्याच्या जवळ का जातीयस तू? आत्ता हळद लागलीये तुला दुष्यंतच्या नावाची, आणि तरी तुला मणीकडे जायचंय. तू आत्ता त्याच्याकडे जाणार, तो तुला काहीतरी बोलणार, तुला परत वाईट वाटणार. कशासाठी अगं? कशासाठी ही नाचानाच? तू कुठेही जायचं नाहीयेस. थांब इथे. आई आई काय 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 होतं रे? तू का अशी उठून बसली? तू अशी स्वतःहून उठून बसली म्हणून तुझे हार्टबीट्स वाढलेत का? तसं नोटिफिकेशन आलं होतं मला म्हणून धावत आलो. आई तुला बरं वाटतंय ना? सावकाश. मॅडम, तुम्ही का आलात आता इथे? जा ना, करा ना लग्न. तुमचा होणारा नवरा वाट बघतोय ना तुमची. त्या माझ्या सुद्धा आई आहेत. त्या तुमच्या आई आहेत हे तुम्हाला माहिती होण्याआधीच त्यांनी मला मुलगी मानलंय. डॉक्टर आले होते रुटीन चेकअपसाठी. त्यांनी वॉर्डन मॅडमच्या काही गोळ्या बंद केल्यात, काही चेंज करून दिल्यात. त्यामध्ये एक गोळी दिली आहे. ती गोळी घेतल्यानंतर वॉर्डन मॅडमला ऍसिडिटी होऊ शकते, म्हणून त्यांनी वॉर्डन मॅडमला थंड दूध द्यायला सांगितलंय. त्यांच्या हातापायाचा दिवसातनं 2 वेळा व्यायाम करायला सांगितलंय. 20-20चे 2 सेट्स. त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये एक बारकोड आहे. त्याला स्कॅन केलं की व्यायाम कसा करायचा त्याच्या सगळ्या लिंक्स आहेत. आई अजिबात काळजी करू नको. डॉक्टरांनी सांगितलंय आपण अगदी तसे व्यायाम करूया. मी आहे ना. होशील बरी. वॉर्डन मॅडमना काळजी घ्यायला सांगा. जे घडलंय ते विसरून जे पुढे घडणार आहे ते एक्सेप्ट करायला सांगा. नशिबावर कोणाचंही नियंत्रण नसतं. आपल्या आयुष्यात जे होतं ते आपल्या मर्जीनेच होतं असं नसतं. त्यामुळे सगळं विसरून पुढे जायला सांगा. आयुष्य खूप मोठं आहे. त्याची नव्याने सुरुवात करा. स्वानंदी, स्वानंदी काय अगं? 2 मिनिटात येते सांगून 15 मिनिटं काढलीयस. अगं असं हळदीच्या अंगाने फिरायचं नसतं घरभर. चल बरं आधी. ही हळद काढायची आहे, लग्नासाठी रेडी व्हायचंय, मुहूर्त टळून जाईल. चल लवकर. मी येते. येते बिते काही नाही, माझ्या बरोबर चल. आणि तुला माहितीये ना, दुष्यंताच्या समोर नसलीच की डिस्टर्ब होतो तो. त्याला कोण सांभाळणार आता?
चल बाई लवकर चल. चल 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 मणी सांग तिला. ए चल चल ये चल. हे बघ स्वानंदी, मला माहिती आहे एका मुलीला कसं वाटत असेल घर सोडताना, पण तू काळजी करू नकोस. आपण वर्षातनं एकदा जेव्हा इंडियामध्ये येऊ ना, तू इथे ये या सगळ्यांना भेटायला. आणि मी तुला प्रॉमिस करतो, मी तुझ्यावर एवढं प्रेम करीन की इथल्या माणसांची, या घराची तुला अजिबात आठवण येणार नाही. काय झालं, तू तिकडे का बघतेस? आउट हाऊस. माझं आणि मणी सरांचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा आम्ही आमच्या संसाराची सुरुवात आउट हाऊस मधनं केली होती. माझ्या अनेक सुखदुःखांचं साक्षीदार आहे ते आउट हाऊस. माझ्या खूप आठवणी आहेत. मला शेवटचा निरोप घ्यायचा आहे. मला बोर होतो हा इमोशनल ड्रामा. संचिता, राहू दे, करू दे. उगा चिडली, मूड ऑफ झाला, डिसिजन बदलला तर? ऑफकोर्स आनंदी, मी समजूच शकते. तू आउट हाऊसला गुड बाय म्हणून ये जा. लवकर ये पण. खूप ऊन आहे, मी गाडीत बसतो. या तुमचं झालं की. काय माणसं आहेत ही. तुला पण जायचं असेल? तुमचं आणि तुमच्या बाळाचं या माझ्या छोट्या घरात स्वागत आहे. स्वानंदी, मी तुम्हाला वचन देतो, इथून पुढे या बाबाला जेव्हा केव्हा फ्री वेळ मिळेल तेव्हा तेव्हा हा वेळ तो या बाळासाठी आणि या बाळाच्या आईसाठी घालवेल. मणी सर, तुम्ही का माझ्यावर विश्वास नाही ठेवला? विश्वास ठेवला असता तर आज ही वेळ नसती आली. स्वानंदी, स्वानंदी,
उशीर होतोय, चल. रडू नको, चल. चल स्वानंद. स्वानंदी चल अगं, चल. भूषण बस पुढे. या चल. काय ग, काय झालं? थांब जर थांब. मम्मा पाहताय ना, स्वानंदीने आत्तापासूनच नवऱ्याला कसं शिस्तीत ठेवलंय. अगं नवीन नवीन लग्न झाल्यावर सगळेच नवरे शिस्तीत असतात, निदान वर्षभर तरी. मग खरे रंग दाखवतात. दुष्यंत किती प्रेम ते बायकोवर. लग्न व्हायचंय अजून. अय्या हा लाजतोय. स्वानंदी नशीब काढलंच बाई. दुष्यंत सारखा प्रेमळ नवरा मिळालाय तुला. अरे चला लवकर, वेळ होतोय. मुहूर्ताची वेळ टळत चाललीये. चल 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 स्वानंदी. ये. मम्मा तुम्ही वर जा, आम्ही आलो. ठीक आहे. ते काय नखरेत. पैसे नाही दिलेत ना आपण अजून त्याला. नाटक करणार आता तू.